रस्सा किंवा ग्रेव्हीसाठी महत्त्वाच्या किचन टिप्स. ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा, जेणेकरून ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा, ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येतो. ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते. टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता. ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टोमॅटोज वापरा. ग्रेव्हीचा रंग चांगला असावा यासाठी घरगुती अथवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले आपल्या घरी असावे. मालवणी मसाला तयार करण्यासाठी आले लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावे. ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटले की मगच भाज्या अथवा इतर साहित्य टाकून घ्यावे. भाजीच्या रश्श्यात मीठ जास्त पडलं असेल तर उकडलेला बटाटा टाकावा. 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रश्श्याचा खारटपणा कमी होतो. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी. करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे ते कोमट